सो टाटा अल्ट्रोज आणि हुंदाई i20 N-Line, क्या बात आहे. दोन्ही गाड्या जर पाहिल्या तर एकदम कॉम्पिटिशन मध्येच आहे एकमेकांच्या. तर गाईज स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल जाटे. आपण आज चालवतोय नवीन टाटा अल्ट्रोज जी रेसर आहे. ती टाटा मोटर्स जर पाहिली तर भारतामध्ये लॉन्च केली. स्क्रीनवरती तुम्ही गाडीची जी एक शोरूम प्राइस आहे ती पाहू शकता. पण आता विषय असा आहे की ही गाडी जर पाहिली स्पोर्टी कॅरेक्टर आहे गाडीमध्ये. तर विषय असा आहे की तरी पण आपण मायलेज टेस्ट करणार आहे गाडीची. पाहूया मायलेज टेस्ट किती देते गाडी. आता आज जवळपास कोइंबतूर या ठिकाणी आम्ही आहोत आणि इथे एक भगवान शंकरांचं एक मोठं टेम्पल आहे, तिथे जाणार आहोत. आता थोड्या वेळात जवळपास एक 20 किलोमीटर गाडी अजून चालवेल आणि मग फ्यूल आहे ना आपण पूर्णपणे भरूया गाडीमध्ये. पेट्रोल आता फ्यूल पंपवरती आम्ही आलेलो आहोत. ऑलरेडी गाडीमध्ये जर पाहिलं ना तर जे फ्यूल आहे ते फुलच होतं, बट तरी देखील म्हटलं की आपण एकदा भरून घेऊया. लेट्स सी किती बसते पाहूया. एकदम बॉटम आपण भरूया याच्यामध्ये. पुरा फुल करतो. ओके, तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जे टँक आहे हा आपण भरलेला आहे. तर आता आपण काय करूया की गाडीचं जे ट्रिप ए आहे त्याला आपण रिसेट करूया. ऑडोमीटर वरती जर पाहिलं 1752 किलोमीटर जे आहे ते रनिंग झालेलं आहे. ओके, येस, ओके. ट्रिप ए आपण केलेलं आहे पूर्णपणे 0 आणि ऑडोमीटर वरती 1752 किलोमीटर तुम्ही पाहू शकता. तर आता जवळपास एक 150-200 किलोमीटर गाडी चालवण्याचा आपला विचार आहे. तर जवळपास 50 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि आम्ही शिव टेम्पलला गेलो होतो. आदियोगी ईशा टेम्पल, जे भगवान शंकरांची मूर्ती ना एकदम जबरदस्त. म्हणजे तिथं फील केलं ना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात. एकदम भारी वातावरण, एकदम निसर्गाच्या सानिध्यात ती भगवान शंकरांची जी मूर्ती ही आपल्याला पाहायला भेटते आणि तुम्ही नेटवरती देखील भरपूर ही पाहिली असेल. सो आज मी तो अनुभव घेतला, मस्त होते. आता आम्ही रेसिंग ट्रॅकवरती जाणार आहोत आणि आज जी आम्ही गाडी चालवतो ना ही पूर्ण गाडी जर पाहिली तर पाहिलं रेसर एडिशन, त्यामुळे स्पोर्टी पद्धतीनेच आम्ही गाडी चालवते. बऱ्यापैकी आम्ही सिटीमध्ये सुद्धा फिरलो, पण त्या ठिकाणी आम्हाला जास्त काही गाडी चालवता नाही आली. नॉर्मल स्पीडच होतो 50-60चं. बट आता हायवेवरती आलेलो आहोत. सो इथे बऱ्यापैकी गाडी आम्हाला जे परफॉर्मन्स आहे त्यानुसार स्पीड 80-90चे जे स्पीड आहे ते आम्ही घेऊ शकतो याच्यावरती. बट हा जो जर्क आहे ना हा जरा कमी व्हायला पाहिजे. म्हणजे क्लच सोडल्यानंतर तो जो झटका लागतो ना गाडीचा तो याच्यामध्ये आहे बरं का. त्यामुळे तो एक मायनस पॉईंट होऊन जातो या गाडीबद्दल. कारण की नॉर्मली आपण बाकीच्या कारमध्ये जसं हुंदाईचे N-Line जी i20 आहे ना त्या गाडीमध्ये बऱ्यापैकी जो क्लच आहे तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. त्याचे ॲक्सिलरेशन आहे ते प्रॉपर होतं. पण इथे थोडासा ड्रॉबॅक जो होतो या इंजिनला आहे. ओके, तर मित्रांनो 162 किलोमीटर टोटल आपण आता रन जे आहे ते केलेलं आहे आणि पुढे आहे HP चा पेट्रोल पंप. तर तिथे आपण आता गाडी पूर्णपणे फुल करणार आहोत. त्यानंतर मग पाहूया आपण किती मायलेज जे आहे ते गाडी देते. काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं की ही गाडी आहे ना किती मायलेज देईल. ओके, तर आता इथे 0 झालेलं आहे. अच्छा, 0 झालेलं आहे. सो फुल करतो. ओके, जो भी ओके. बाद में ना आप इसमें दिखा देना, स्क्रीन पे हम लोग कैलकुलेट करेंगे. ओके, तर पूर्णपणे आपण टँक जर पाहिला तर फुल भरलेला आहे आणि पेट्रोल आलेलं आहे आपलं 12 लिटर 09 आणि 1222 जे रुपीज आहे याच्यामध्ये झालेले आहेत. ओके, आता गाडी आम्ही थोडीशी पुढे घेतलेली आहे. आता इथे ऑडोमीटरवरती मी तुम्हाला दाखवतो की आपलं जे ट्रिप आहे ते किती झालेलं आहे. सो ट्रिप आहे तुम्ही पाहू शकता 162 किलोमीटर. ऑडोमीटर झालेला आहे आपला 1914 किलोमीटर. तर विश्रुत इकडे 2 मिनटं कॅल्क्युलेशन करूया आपण. तर कॅल्क्युलेटर ओपन कर. ओके, तर 162 म्हणजे 162 भागिले 12
12.09 म्हणजे 12.09 आपलं जे हे आहे ते भरलं होतं. ओके, ॲव्हरेज आपल्याला भेटलेले आहे गाडीने 13.39चं. सो असं काय ॲव्हरेज टेस्टचा जो व्हिडिओ आहे हा आज आपण केलेला आहे. अल्ट्रोज पेट्रोल जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, जे की नेक्सॉनचं जे इंजिन आहे गाडीमध्ये आहे. सो अशा पद्धतीने आम्ही जे मायलेज टेस्ट आहे ते गाडीची केलेली आहे. तर कोइंबतूरमध्ये आज आम्ही होतो आणि मायलेज टेस्टचा जो व्हिडिओ हा आपण पूर्ण केलेला आहे. 13.39चं ॲव्हरेज जे आहे ते गाडीने दिलेलं आहे. ऑडोमीटरवरती 13.6 दाखवत होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही गाडी जर जास्त म्हणजे परफॉर्मन्सच्या हिशोबाने जर वापरली तर असं काय ॲव्हरेज भेटेल. जर व्यवस्थित वापरली 80-90चं जर स्पीड ठेवलं तर अराउंड 14 ते 15चं ॲव्हरेज तुम्ही या गाडीकडून नक्कीच काढू शकता. बाकी काय वाटतं तुम्हाला अल्ट्रोज जी रेसर लॉन्च झालेली आहे या गाडीबद्दल, जो तुमचे ओपिनियन काय आहे याबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जो पूर्ण ड्राईव्हचा रिव्ह्यू आहे म्हणजे गाडी चालण्यासाठी कसे फीचर्स वगैरे काय याबद्दल तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तो ऑलरेडी लाईव्ह आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर नक्कीच मला देखील बरं वाटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.